फायनल मॅचचा टॉस. चला ममदापूर आणि वंजारपाडा, प्लीज प्लीज कॅप्टन टॉस साठी या. संकेत वेळ होतोय, बाकी चर्चा आपण नंतर करा. नाणेफेकीसाठी या दोन्ही कर्णधारांनी. राजा एका बाजूला ममदापूरचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला वंजारपाड्याचा कर्णधार कुमार बिर्ले आणि अमरदादा मिसाळ यांच्या शुभ हस्ते करतोय आपण टॉस. दादांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम टॉस करू. फायनलिस्ट मॅच माजी सभापती चषकाचा मेगा फायनलचा सामन्याचा टॉस माजी सभापती अमरदादा मिसाळ यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय ममदापूर टीमने. 3 ओव्हरची मॅच असेल, 3 ओव्हरची मॅच असेल. लगेच निर्णय घ्या ममदापूर संघ. आम्हाला फक्त मॅच बघायची आहे. आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा उभी राहिली आहे, ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन झालंय, ते माजी सभापती आदरणीय अमरदादा मिसाळ यांचा सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये इथून मात्र दादांचा सत्कार. स्टेजच्या समोर मी विनंती केली अमरदादा मिसाळ यांना आणि सर्वांना, स्टेजवरती बसलेले सर्वच आपले ग्रामस्थ सर्वांना विनंती करेल की सर्वांच्या उपस्थितीमध्ये अमरदादा मिसाळ यांचा भव्य दिव्य आणि शाही सन्मान अमरदादांचा या ठिकाणी आपण करतो. विशेष सत्कार आहे अमरदादा मिसाळ यांचा. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण कॅमेरा झूम करावा. इथून स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल कर्जत तालुक्याचं हे युवा डॅशिंग तरुण तडफदार नेतृत्व, वंजारपाडा गावाची शान, माजी सभापती आदरणीय अमरदादा मिसाळ. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल, लाईव्ह स्क्रीनवरती अमरदादा मिसाळ यांचा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा यांच्या वतीने दादांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. अमरदादा मिसाळ यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. वंजारपाडा गावाची आन बान शान, कर्जत तालुक्याचं नेतृत्व आदरणीय माजी सभापती अमरदादा मिसाळ यांचा मानाची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि सन्मानाचं सन्मान चिन्ह देऊन एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अमरदादा मिसाळ यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. दादांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. दैवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरती देखील दादांची सौभाग्यवती विराजमान आहे आणि केतू 11 चेंज द गेम वंजारपाडा या टीमच्या वतीने देखील दादांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतो. फायनलिस्ट टीम आणि यजमान संघाकडून अमरदादांचा हा सत्कार. अमरदादांचा सत्कार यजमान संघाकडून. त्याचबरोबर कैलास दादा काळेकर, रतन शेठ बाबरे आपणास विनंती की आपण जॉईंट व रवी शेठ मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये देखील एक चांगला फोटो इथून कॅप्चर केला जातो. स्पर्धेची आठवण भेट आणि कदाचित पुढच्या वरती स्पर्धा जेव्हा आयोजित होईल तेव्हा हे फोटो आपण एक बॅनर छापा आणि त्यावरती सर्व फोटो आपण 100% लावा या स्पर्धेची आठवण भेट म्हणून. आणि अमरदादांचं मनपूर्वक कौतुक. आणि मी दादांना विनंती केलं आपण सन्मानाने आसनस्थ व्हावं. आणि या फायनल मॅचचा 4 दिवसाच्या फायनल मॅचचा इथून मात्र होईल रणसंग्राम. 3 ओव्हरची मॅच. टाइम भरपूर आहे आपल्याकडे. मला रात्र झाली तर हरकत नाही, मी आज वस्तीला थांबेल. 3 ओव्हरची मॅच आहे. 6:15 वाजलेत. 6:15 वाजलेत. 6:45 पर्यंत चला चला ममदापूर संघ आयोजकांनी निर्णय इथून चेंज केलाय. चला आयोजकांनी निर्णय इथून चेंज केलाय. फायनलचा सामना चला 3 ओव्हरची मॅच राहील संध्याकाळी. चला ऑल इज वेल. चला लगेच बॅटर पाठवा. संकेत आपण निघा इथून. कैलास आपण चेंडू द्या. चला सलामीच्या भूमिकेत करण आणि वैभव माळी. वैभव आणि करण लगेच आपण एंट्री करा. 4 दिवसाच्या या महारण संग्रामामध्ये माजी सभापती चषकाच्या फायनल मध्ये आपण आदरणीय काळूरामजी भवारे साहेबांचं, काळूरामजी माळी यांचा सत्कार या ठिकाणी करतो. फायनल मॅच सुरू होण्यापूर्वी काळूरामजी माळी यांचा सत्कार या मंचावरती करण्यात येईल. विनंती करेल कैलासदादा काळेकर यांना की काळूरामजी माळी ॲडव्होकेट निलेशजी विरळे यांना विनंती करेल. त्याचबरोबर विद्यमान सदस्य निलेशजी विरळे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते काळूराम माळी यांचा सत्कार या ठिकाणी करावा. माळी साहेब आपलं मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर आदरणीय मंगेश विरळे दादांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. मंगेश दादा दुपारपासून आपल्या टीमच्या पाठीशी आहेत आणि खरं तर आज मंगेश दादांची देखील उपस्थिती आपण पाहिली आणि त्यांचा देखील सत्कार विद्यमान सदस्य निलेशजी विरळे
यांच्या शुभ हस्ते आपण करतोय मनपूर्वक स्वागत. मंगेश विर्ले दादा, चेहऱ्यावरती स्माइल आणि 2 साइड कट, त्यांचा लुक आणखीनच आकर्षक करतीये. चला चला आता डगआउट मध्ये सर्व खेळाडू आपण बसून घ्या. डगआउट मध्ये सर्व खेळाडू आपण बसून घ्या. करण आणि वैभव प्लीज एंट्री करा. 6:15 वाजलेत आणि सर्व व्हॉलेंटियर इथे कोणी थांबू नका. चला भावेश, धीरज, सर्वांसाठी आयवा कॅच जर पकडली तर आता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आयवा कॅच जर पकडली तर आता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे सर्व खेळाडूंसाठी, व्हॉलेंटियरसाठी. आदरणीय लहू मिसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो लहू मिसाळ यांना की आपण मंचावरती यायचं आहे. ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा, सर्वांना विनंती आहे ग्रामस्थांना की आपण स्टेजवरती यायचं आहे. वंजारपाडा गावाची ही स्पर्धा, माजी सभापती चषक 2024 वंजारपाड्याची ही स्पर्धा. आणि आता शेवटच्या मॅचचा थरार बाकी आहे आणि यजमान संघ आपल्या गावचा संघ फायनल मध्ये खेळतोय. पहिल्यांदा करतोय बॅटिंग करण बाबरे आणि वैभव माळी या जोडीने होईल सुरुवात. आणि समोर मात्र फायनल मध्ये खेळतोय ममदापूर. दुंदा धुळे बोवा देखील या ठिकाणी उपस्थित झाले. मी विनंती करतो दुंदा धुळे बोवांना की आपणही मंचावरती आपलं देखील स्वागत. फायनल मॅचची होईल सुरुवात प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये. ऑनलाईन व्ह्युअर्स सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. आणि जाऊया फायनल मॅच. गेम इज ऑन. फायनल इथून होतीये सुरू. पहिला बॉल राजाचा. पहिला चेंडूवरती ऑब्झर्वेशन होतं ऑफिशियल अंपायर अनिल माळी सरांचा. पहिला बॉल आलाय डॉट. 3 ओव्हरची फायनल मॅच आहे. या ठिकाणी दुंदा धुळेबुवा उपस्थित झालेत. माजी सभापती चषक वंजारपाड्याची ही स्पर्धा अमरदादा मिसाळ यांच्या नावाने आयोजित केलेली ही भव्य दिव्य 4 दिवसाची स्पर्धा, महान टीम सामना. दुसरा बॉल करण बाबरेचा ऑन साइडला. आज घुटना ठेक तमाशा देख विपक्षी टीम ममदापूरला दिलाय. पहिला राजावरती करण बाबरेचा हा पहिला तडाखा त्याला सोसावा लागला. 2 बॉल धावा 4. करणचा शॉट, हवाई हल्ला भरपूर उंच आणि पकडली कॅच. विकेट गोज डाऊन. विकेट गोज डाऊन. व्हाट अ सेलिब्रेशन स्टाईल. टाळ होऊन जाऊ द्या सेलिब्रेशन साठी. खतरनाक सेलिब्रेशन केलं. प्रोफेशनल डान्सर आहे त्याने मात्र सेलिब्रेशन तितक्याच धमाक्यात केलं. 3 उलट्या उड्या त्याने मारल्या. निलेश होता डान्सर, निलेश ममदापूरचा. करता करणची मोठी विकेट टीमच्या खात्यात आली. चौथा बॉल संकेतने कॅप्चर शोधलाय. खेळाडू पाठलाग करतायत बॉलचा. अडवलाय चेंडू त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पोझिशन. खर तर या मॅच मध्ये काही गोष्टी विपरीत सध्या घडताना दिसत आहेत. करण बाबरेचा जिथे षटकार व्हायला हवा होता तिथे निलेशने कॅच पकडली. इथे चौकार जायला पाहिजे तिथे चौकार अडलाय. धावसंख्या 3 बॉल मध्ये ती मात्र 6. चांगला चेंडू टाकला आणि वंजारपाडा गावासाठी आनंदाची गोष्ट आहे की ओम साईराम वंजारपाडा हा संघ खाड्याचा पाडा इथे फायनल मध्ये गेला. एकदा टाळ होऊन जाऊ द्या त्याही संघासाठी. आणि इथे केतू 11 चेंज वंजारपाडा हा संघ देखील फायनल खेळतोय. 2 ट्रॉफी आज 100% येणार वंजारपाडा गावामध्ये. सध्या फायनलचा थरार इथून सुरू आहे ममदापूर टीमच्या विरोधात. राजाची बॉलिंग. फटका खेळाय संकेत बाबरेने. समोर आला निलेश. एक चांगली कॅच पकडल्यानंतर टीम साठी चांगली फिल्डिंग करतोय. 1 रनने धावफलक वाढेल. धावसंख्या मात्र 7. ओव्हर नंबर 1 इथून होतीये कंप्लीट. अवघ्या 7 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या.
3 डॉट बॉल काढले ते मात्र ममदापूरच्या राजाने. चला ममदापूर संघ आपणच वेळ घेऊ नका, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला चांगले बॉल टाकले. आता ओव्हर नंबर 2 मध्ये कोण येईल याची चर्चा होतीये ममदापूर टीम कडून. लगेच बॉलर आपण तैनात करा. आणि निलेश सेलिब्रेशन केलं कॅमेऱ्यामध्ये जर कैद झालं असेल. खरं तर माजी सदस्य कैलासजी विर्ले साहेबांनाही ते सेलिब्रेशन आवडलं. जरी आपल्या टीमचा खेळाडू आउट झाला असला तरी त्याच्या डान्सिंगच्या ज्या स्टेप होत्या रिव्हर्स 3 उलट्या उड्या त्याने मारल्या. खरं तर कॅमेरामध्ये कैद झाले असेल तर फार कौतुक होईल निलेशचं. आणि तोच निलेश आता बॉलिंग मार्क वरती आलाय. सवयीचा परिणाम आहे. खरं तर त्याला इतक्या उड्या त्याने मारल्यात की आता त्याच्या गोलंदाजीवरती संकेत बाबरे किती चेंडू उडवणार आहे आपल्याला बघायचे. 1 ओव्हर मध्ये धावा झाल्या 7. निलेश आलाय अगेन्स्ट बॅटर संकेत बाबरे, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पहिलाच बॉल संकेत बाबरेचा फटका पकडली कॅच. अतुल होता डाऊन दी बॉल, धक्का दिलाय तो मात्र केतू 11 चेंज द गेम 1 संकेत इथून बाद झालाय. खरं तर फटके भारी आहेत पण चेंडू क्लिअर होत नाहीये. संध्याकाळ झाली, वातावरण थोडं दमट आहे. आणि आता सौरभ बाबरे गब्बर फलंदाजी मधला गब्बर वंजारपाडा टीमचा संकेत बाबरे सौरभ बाबरे मैदानावरती. खरं तर पहिली 50 सौरभ बाबरेच्याच बॅट मधून आली होती. आणि समोर येतो मात्र डान्सर निलेश. विकेट अतुल त्या ठिकाणी होता. असं वाटलं की चेंडू बाउंड्री लाईन पार होईल पण अतुलने कॅच पकडली आणि धक्का दिलाय टीम केतू 11 चेंज द गेम वंजारपाड्याला. कैलास शेठ कालेकर आणि रवी शेठ मिसाल यांनी पुरस्कृत केलेला या स्पर्धेमध्ये केतू 11 चेंज द गेम वंजारपाडा फायनल खेळतोय ममदापूरच्या विरोधात. आणि निलेश बॉलिंग अटॅक मध्ये आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. हाफ ट्रॅकर पॉवरफुल सौरभ बाबरेचा गब्बरचा शॉट, षटकार. सौरभ बाबरेच्या षटकाराने धावा संख्या मात्र आता उंचावत असताना 13 धावा झाल्या धाव फलकावरती. 2 बॉल 13 धावा. सौरभने भरपूर पॉवर लावली या शॉट वरती. निलेश आलाय. चांगली मॅच फायनलचा सामना रंगतोय. 6:22 संध्याकाळ पूर्ण झालेली आहे. सूर्य अस्ताला पोहोचलाय आणि निलेशच्या अगेन्स्ट सौरभ बाबरेचा धमाका. शरीरभेदी अपील जोरदार. एका धावेचा कॉल आहे आणि डायरेक्ट हिट देखील झालेली आहे. पंच त्या ठिकाणी पाहतात. दुसऱ्या धावेसाठी देखील बॅटर निघालेत आणि पंचांचा निर्णय काय येईल बघायचं. लेग बायच्या स्वरूपातल्या धावा मिळतील. टीम केतू 11 चेंज द गेम वंजारपाड्याला 2. धावा संख्या 2 ने वाढेल. धावसंख्या पोहोचते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 15. 3 बॉल संपलेत, 15 धावा झाल्यात. 9 चेंडू संपलेत, 15 धावा. आणखी 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30च्या पार धावसंख्या घेऊन जावी लागेल. आणि रेफर केलं इथून रनआउट साठी. येस, अनिल माळी यांनी रेफर केले. टेक्निकल टीम या ठिकाणी tenniscricket.in चे गौरव सावंत सर देखील पोहोचले. सर आपलं मनपूर्वक स्वागत वंजारपाड्याच्या स्पर्धेमध्ये. खरं तर गौरव सावंत कधी येतात आणि कधी जातात, अदृश्य व्यक्ती आहे tenniscricket.in मध्ये. खरं तर या यशस्वी वाहिनीचे ओनर गौरव सावंत सर या ठिकाणी पोहोचलेत आणि चेक केलं जाईल आणि निर्णय पोहोचेल तुमच्यापर्यंत. आपण आपल्या पोझिशन मध्ये राहा, कोणी आपली पोझिशन सोडू नका. सेफ आहे बॅटर, इथून सेफ आहे. 2 धावा मिळतील. 9 चेंडू संपलेत. धावसंख्या ती मात्र 15. चला लाईव्ह वरती देखील तुम्ही बघू शकाल बॅटर सेफ आहे की नाही याचं तुम्हाला चित्रीकरण लाईव्ह तुम्हाला दाखवलं जात आहे.
निलेशचा हा चेंडू सौरभ बाबरे थोडा खाली झुकला होता, आधीच बेंड झाला होता, त्या कारणास्तव पंचांनी इथून डॉट बॉल घोषित केला. आधीच पोझिशन घेतली होती सौरभने आणि त्या कारणास्तव हा चेंडू मिस झाला आणि धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 15. थोडा धावांचा दुष्काळ आहे जरूर, कारण फायनलची मॅच प्रेशर तेवढंच आहे. कारण आऊट झालाय, त्यानंतर संकेत आऊट झाला आणि आता सौरभ बाबरेवरती ती जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे टीमची फायनल मध्ये. फुल टॉस आहे, फटका ऑन साइडला, खेळाडू अतुल बॉल पर्यंत पोहोचलाय, हातामध्ये चेंडू फेक होतीये. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. ममदापूर टीमच्या सपोर्टरच्या देखील टाळ्या वाजतायत, कारण 1 रन इथून धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या ती मात्र 16. ममदापूरचे भाऊजी देखील आलेत आणि वंजारपाड्याचा कल्पेश विरले देखील आहे. म्हणजे उद्याची 7:27 ची ट्रेन मात्र गाजणार हे नक्की. धावसंख्या 1 ने वाढेल. चांगला बॉल निलेशने टाकलाय, पंच पाहत आहेत, ऑब्झर्वेशन आहे आणि निलेशचा चेंडू आला इथून डॉट. ओव्हर नंबर 2 मध्ये निलेशने जी बॉलिंग दाखवली, 2 ओव्हरमध्ये धावा आहेत फक्त आणि फक्त 16. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये षटकार आला सौरभचा, तरी देखील धावा झाल्यात 9. अशा 2 ओव्हरमध्ये धावसंख्या ती मात्र 16. थोडी चिंतेची स्थिती आहे, कारण संध्याकाळ झाले त्या कारणास्तव चेंडू क्लिअर होत नाही. चला थोडी घाई करा ममदापूर संघ. पुन्हा एकदा रिक्वेस्ट, कारण 6:30 आता होत चाललेत आणि खरं तर आपण कौतुक करूया या ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन झालं. माजी सभापती अमरदादा मिसाळ आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत जवळपास क्वालिफाय मॅच पण 2 तास अमरदादा आणि त्यांचे सर्व सहकारी या मंचावरती उपस्थित. ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा, रतनजी बाबरे साहेब असतील, त्याचबरोबर रविशेठ मिसाळ असतील, कैलासदादा काळेकर असतील आणि सर्वच त्यांचे सहकारी. नावं घ्यायला गेली तर भरपूर नावं आहेत. थोडं फास्ट खेळावी विनंती ममदापूर टीमला. आता वंजारपाडा टीमला नंतर बॉलिंग करायचे, ममदापूर टीमला आपण 3 वेळा सूचना केलेल्या. आता त्यांना घाई नसेल तर आपण तरी काय करणार. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या मात्र 16. चला चला घाई करा, संध्याकाळ झालेली आहे, सूर्य पूर्णपणे अस्ताला गेलेला आहे आणि फायनलची मॅच आहे. चॅम्पियन पदावरती नाव कोरणारी मॅच आहे. माजी सभापती चषकाची, मानाची, सन्मानाची, अमरदादा मिसाळ यांचा फोटो असणारी ट्रॉफी इथून जिंकायची आणि त्या ट्रॉफीचा मानकरी कोण होईल हे बघायचं. वंजारपाडा ठरेल की ममदापूर ठरेल. गोलंदाज तयार, निखिल सोनावळे. पहिला बॉल पाठवलाय चेंडू सीमा पार. फायनलचा सौरभ बाबरेचा हा येतो इथून दुसरा आलाय सौरभ बाबरेचा. ही ओव्हर करो. सौरभ बाबरेचा फटका समोरच्या दिशेने खेळाडू पोचू शकणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पार आला. बॅक टू बॅक. गब्बर इज ऑन फायर नाव. वंजारपाडा टीमचा गब्बर ठोकतोय षटकार 2. टोटल ठोकलेत सौरभ बाबरेने 3. धावा संख्या 2 षटकाराने 28 या धावा फलकावरती. पूर्णपणे हवी ठरलाय सौरभ बाबरे. जिथे चेंडू तिथे चेंडूचा पाठलाग. या वर्षी कर्जत प्रीमियर लीगची एकच मॅच गाजली, ती मॅच जिंकून दिली होती सौरभ बाबरेने. 70 पार धावा संख्या, तिथे 42 धावांची इनिंग खेळला होता सौरभ बाबरे. आणि आता पुन्हा टीम साठी फायनलच्या मॅच मध्ये दमदार खेळ करतोय. करण बाबरे आज चांगलं खेळलाय, पण फायनल मध्ये धावा पाहिजे. करण आउट झालाय, पण आता सौरभ बाबरेने जबाबदारी घेत ठोकले षटकार 2. संध्याकाळ झालेली आहे, रात्र होण्याच्या आधी आपल्याला मॅच करायची याची नोंद घ्या. 28 धावा झाल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर. निखिल सोनावले ओव्हर नंबर 3 मध्ये फायनल मधली लास्ट ओव्हर आहे. स्लोवर बॉल आधी झुकला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण तरी देखील पंचांनी इथून घोषित केला व्हाईट बॉल. हाईट फॅक्टर महत्वाचं. निखिल सोनावले मॅजिकल बॉलर आहे खरं तर, पण इथून मात्र चेंडू त्याच्या पाळ्यामध्ये येत नाहीयेत आणि एक एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 29. चेंज द गेम नावाप्रमाणे सामन्यामध्ये कोणत्याही क्षणी गेम चेंज करणारा हा संघ सध्या इन फॉर्म मध्ये परतत असताना आजचा लकी दिवस आहे तो चेंज द गेम वंजारपाडा टीमचा. 2 बॉल 29 धावा. निखिलचा चेंडू फटका हवेत आहे.
कपिलने पकडली कॅच. वन मोर विकेट डाऊन. सौरभ बाबरे इथून बाद. धावत चला. एकोणतीस धावा. 3 बॉल मध्ये 29 धावा. मंडप डेकोरेटर अक्षय विरळे यांचं कौतुक. अक्षयला वाटतं की गाणं आता वाजतच राहावं. अक्षय फायनल झाले की आजची रात्र आपण स्टेज सोडूच नका. आज रात्रभर डीजे वाजवा. 3 बॉल आणि 29 धावा. षटक मात्र शेवटचं आहे. निखिल समोर आलाय तो प्रियेश. गती कमी केली. प्रियेशचा फटका ऑन साइडला आहे. निलेश धावतोय बॉल हातामध्ये. एक केली आहे कंप्लीट. एक केली आहे कंप्लीट आणि थांबवले वैभवने. धावा संख्या 30. बॉल बाकी आहे 2. 2 बॉल बाकी आहेत. 30 धावा झाला. वैभव माळीकडे स्ट्राईक आलेली आहे आणि आता 2 बॉल मध्ये किमान एक फटका. 30 झाल्यात. चांगली टोटल आली आहे. संध्याकाळ देखील पण आणखी जर एक फटका आला तर आणखी मजबूत स्थितीमध्ये येईल. तो केतू 11 चेंज द गेम वंजारपाडा. माजी सभापती चषक 2024 ची ही स्पर्धा. डेचा हंगाम आणि फायनलचा हा सामना. गती कमी होती. वैभव मालीचा फटका. विकेट किपर राजाकडे चेंडू. प्रियस तर धावला आहे पण विकेट एकाला गमवावी लागणार आहे. चर्चा तर होतीये. बाय बाय केलंय प्रियसला आणि प्रियस आलाय परत. चला चला फायनलची मॅच. एकाने धावत चला. चला प्रियस. लास्ट बॉल आहे पहिल्या इनिंगचा. पहिल्या सत्राचा. वैभव माळी तुम्ही फेस करतोय. गोलंदाज तयार निखिल. लास्ट बॉल. वैभवचा फटका. खेळाडू धावतात. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. 17 केलंय कंप्लीट वैभव माळीच्या चौकाराने. केतू 11 चेस द गेम वंजारपाड्याची 34-35 धावांचं टार्गेट आहे. चला चला फिल्डिंग साठी उतरा बाकीच्या खेळाडूंनी. 35 चा टार्गेट आणि ममदापूर टीमला रिक्वेस्ट आहे की चला बॅटिंग साठी आपण तयार व्हा. 4 संघ. दुसऱ्या दिवशी ममदापूर. तिसऱ्या दिवशी बडवल B+ आणि चौथ्या दिवशी केतू 11 चेंज द गेम वंजारपाडा. आणि या 4 संघांमधून 2 संघ सेमीफायनल हरलेत. दामत आणि भडवल B+ हे 2 संघ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचे मानकरी असतील. आणि चॅम्पियन पदासाठी ममदापूर टीमला गरज आहे 18 बॉल मध्ये 35 या धावसंख्येची. आज वंजारपाडा संघाला 4 मॅच मध्ये 4 विजय मिळालेत. ममदापूर संघाने देखील 4 मॅच मध्ये 4 विजय मिळवलेत. आता खरं तर लढाई आहे ती मात्र चॅम्पियन पदासाठी आणि त्यासाठी धावा पाहिजे त्यांना कंपल्सरी 35. होऊ द्या गाणं अक्षय विरले. अक्षय
माझी सभापती चषकाची ही महान ती मॅच आणि ममदापूर संघाला 35 धावांची गरज आहे. खरं तर ममदापूरचा हरेश हा देखील मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅटरच्या रेसमध्ये आहे. त्यामुळे त्याचा बॅटिंग परफॉर्मन्स टीमला फायनल जिंकून देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल आणि त्याचबरोबर एखाद्या कूलरकडे त्याचं देखील नाव कोरलं जाईल का याकडे सर्वांचं लक्ष आहे. फायनल जर जिंकली तर मात्र डान्सर निलेशचा एकदा सेलिब्रेशन आपल्याला बघायला मिळेल. जरी फायनल हारो का जिंको फक्त एक सेलिब्रेशन होऊ द्या. निलेश फार आवडले कैलाजी विर्ले साहेबांना. एवढे डान्सर पाहिले. खरं तर एवढ्या डान्सरही आम्ही पाहिल्या पण निलेश सारखी उडी आजपर्यंत जमली नाही. म्हणजे पाहिल्या भरपूर पण लाईव्ह आम्ही ती बघितली. निलेश एक होऊ द्या. खरं तर सर्वांना आवडणारी ती आपली जंप होती. कॅमेऱ्यामध्ये आपण ती कैद देखील करू पण उशीर करू नका. टीम वंजारपाडा आणि त्याचबरोबर टीम ममदापूर 18 बॉल कंपल्सरी 35 पाहिजेत. ममदापूरचा हरेश स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला राजा. पहिला फुलटॉस हरेशचा फटका आला ऑन साइडला. करण बाबरे आहे चेंडू पर्यंत पोहोचलाय. फेक फेक नक्की कुठे चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला. एक धाव. करता करण वरती आज प्रत्येक बॉल त्याच्या हातामध्ये चिपकतोय की काय. एक बॉल आणि एक धाव. करता खेळाडूंना चेंडू बरोबर दिसतात. जसा रात्रीचे वटवागुळ कसा धावत असेल आपण विचार करतो. बरोबर जसा वटवागुळ रात्रीचे धावतो तसा मात्र खेळाडू बरोबर चेंडू ओळखतात. एक बॉल आणि एक धाव. 35 धावांची गरज आहे. खरं तर सौरभ बाबरेच्या षटकारांच्या खेळणे सामन्यामध्ये थोडी मजबूत बाजू वाटतीये पण सुरुवातीची ओव्हर फार महत्वाची पॉवर प्लेची. राजाच्या बॅटमधून फटका आला पॉवर प्ले मध्ये. सर्कलला भेदात बॉल सर्कलच्या बाहेर निघाला आणि पाठवला राजाने इथून बाउंड्री लाईन पार. अशा अपेक्षा हरेश आणि राजावरती आहेत आणि 2 बॉल मध्ये धावा ठोकल्या त्या मात्र 5. टेन्शन आहे फायनलची मॅच आहे. इथून फायनलच्या मॅच मध्ये तेवढा वेळ नाहीये खेळाडूंकडे आणि विचार करायला तर अजिबात वेळ नाहीये कारण आता पूर्णपणे संध्याकाळ झालेली आहे आणि आपल्याला बक्षीस समारंभ देखील करायचा आहे. त्यामुळे लगेच आपण बॉलिंगसाठी सज्ज व्हा. हरेश आणि राजा ही जोडी आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये भारी खेळली आहे आणि 3 कूलर खरं तर या स्पर्धेसाठी आहे. संदेश विर्ले, रविशेठ मिसाळ आणि कैलासदादा कालेकर या तिघांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले 3 कूलर असणारी कर्जत तालुक्यातील ही एकमेव डेची स्पर्धा. क्लीन बोल्ट दांडी गोल केली आहे. राजाचा त्रिफला इथून उडवला. इथून क्लीन बोल्ड केलं संकेतने. आज वंजारपाड्याच्या दोनही संघांनी मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय. एक संघ वंजारपाड्याला खेळतो तर दुसरा संघ खाड्याचा पाड्याला खेळतोय. आज जोरदार सेलिब्रेशन होणार वंजारपाडाकरांचं. फायनल अजूनही टप्पा दूर आहे. 3 बॉल 5. फटका चांगला यावेळेस खेळाडू आहे सौरभचा थ्रो. रनआउटची चान्स आणि विकेट मिळाली ती अतुलची. बॅटर आउट. 4 बॉल. चार बॉल आणि धावा झाल्यात 5. सचिन उतरलाय. चला बॉलिंग साठी सज्ज व्हा संकेत आपण. हरेश जोपर्यंत तोपर्यंत ममदापूर संघासाठी विजय आपल्या खात्यामध्ये असं वाटतं कारण हरेश चांगला खेळलाय या स्पर्धेमध्ये. हरेश साठी हा चेंडू टायमिंग जुळला नाही या बॉल वरती. संकेतचा बॉल भारी होता आणि 5 चेंडू इथून संपलेत. धावा आहेत त्या मात्र 5. 2 बॉल मध्ये 5 होत्या आणि 3 बॉल इथून डॉट आले संकेत बाबरेचे. पॉवर प्ले मध्ये लास्ट बॉल आहे समोर हरेश. लास्ट बॉल आहे शरीरावरती चेंडू आहे. ओव्हर इथून होतीये कंप्लीट. धावा झाल्यात 5. विजयासाठी धावा पाहिजेत 12 चेंडू मध्ये. कंपल्सरी 30 धावांची गरज म्हणजे 15-15 ची सरासरी आहे आणि फायनल कोण जिंकणार. आज करण बाबरे खरं तर या संघाचा लकी
₹4,500 रुपयाची कमाई करणारा. खरं तर 4,500 रुपये कमवायला 15 दिवस लागतात, पण करण बाबरेने एकाच दिवसामध्ये, अर्ध्याच दिवसामध्ये, एक 10 मिनिटाच्या शोने त्याने 4,500 कमवले. रतन शेठ बाबरे साहेबांनी देखील ₹1000 पारितोषिक दिलं. अमर शेठ मिसाळ यांच्याकडून 1000, रवी शेठ मिसाळ यांच्याकडून 1000, संकेत बाबरे, सौरभ बाबरेकडून 500 आणि शरद विर्ले यांच्याकडून 500, अशा 4,500 रुपयाचा कॅश प्राईज. खरं तर आज वंजारपाडा साठी मात्र भारी खेळला. संकेत बाबरे असेल, करण असेल, वैभव माळी असेल, सौरभ असेल, सर्वच भारी खेळलेत. कुमार देखील चांगलं खेळलाय, प्रियेशने देखील चांगली फिल्डिंग केली, सौरभ, प्रणित सगळे भारी खेळत. आणि आता फायनल आहे. 15च्या सरासरीने 2 ओव्हरमध्ये धावा पाहिजे 30. ममदापूरचा सचिन स्ट्राईक वरती आहे. चला चला, संध्याकाळ झालेली आहे. चला चला, लगेच आपण बॉलिंग सुरू करा. कुमार, सचिन आहे स्ट्रायकर इनला. सचिन, पहिला चेंडू सचिनचा, इथून मात्र डॉट. खुशाल आहे का? कारण टी शर्ट वरती सचिन नाव आहे, त्यामुळे मला असं वाटलं कदाचित आज सचिन असावा. आता नावं बदलतात आताच्या मॉडर्न युगामध्ये, नावं बदलायला वेळ लागत नाही. 11 बॉल आणि 30 ची गरज आहे. खुशाल साठी हा आणखी एक यॉर्कर स्पॉट वरती टाकलेला चेंडू. 2 बॉल डॉट. टोक क्रशिंग यॉर्करचा मारा करतोय कुमार विर्ले. संध्याकाळ झालेले त्यामुळे चेंडूचा अंदाज बांधणं आता थोडं कठीण आहे फलंदाजांसाठी. कारणास्तव म्हणून असं वाटत होतं की फायनल 2 ओव्हरची आपण खेळवावी, आणखी मजा आली असती, पण हरकत नाहीये. 10 बॉल 30 ची गरज आहे. इथून खुशालच्या बॅटमधून एखादा षटकार चौकार आला तर सामना बनेल. खुशालच्या बॅटमधून फटका गॅपमध्ये ढकललाय चेंडू. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा खुशालचा आला इथून चौकार. विरळे साहेब, खरं तर साहेबांना चित्त थरारक सामन्याची उत्कंठा आहे. बघूया काय होईल. 9 बॉल 26 पाहिजे. कुमारचा हा चेंडू आलाय डॉट. आता 8 चेंडू आणि 26 धावांची गरज. अक्षय लाईट आपण ऑफ करा. खेळाडूंना कदाचित थोडा उशीर बंद करा. 8 बॉल आणि 26 ची गरज आहे. फटका खुशालच्या बॅटमधून आला. जमिनी समांतर चेंडू आहे आणि लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचलाय तिथे. 7 चेंडू आणि आता 25 धावसंख्येची गरज आहे. हरेश मैदानाच्या आतमध्ये बेस्ट बॅटर मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये, आणि तो संघासाठी 7 बॉल मध्ये 25 धावा. विजयाचा हिरो ठरेल काय बघायचंय. घरच्या मैदानावरती वंजारपाडा संघाला आज कोणी हरू शकलं नाही. फायनल मध्ये ती शिकस्त ममदापूर देईल का? 7 बॉल 25. फुल टॉस हरेशच्या बॅटमधून निघालाय हा फटका आणि दिलाय तिथून झटका. विकेट इथून परतेल. बॅटर आउट. समोर खुशाल. पहिला चेंडू वैभव माळीचा. आता मात्र टाळ्या वाढल्यात. आता सामना ताब्यात येताना दिसतोय की काय. पण खुशालने जर 1-2 षटकार ठोकले तर मॅच इथून खेचून घेईल तो ममदापूर संघ. गौरव सावंत सर, tenniscricket.in वाहिनीचे ओनर. 5 चेंडू 25 हव्या होत्या. आता 4 बॉल 25 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल बाकी आहेत. चला चला, लगेच आपण या ठिकाणाहून गोलंदाजी करा वैभव. सामना आता खुला होताना दिसतोय. कुशालच्या बॅटमधून फटका लावून साईडला. एकच धाव. आता 3 बॉल 24. आता 3ही षटकार जरी आले तरी 6 धावा कमी पडतील. ममदापूर टीम 3 बॉल मध्ये गरज आहे 24 धावसंख्येची. चॅम्पियन पदावरती पोहोचण्यासाठी हा महाअंतिम सामना होता.
निलेश साठी वैभवचा हा चेंडू, बॉल आलाय डॉट. 2 बॉल आता 24 ची गरज आहे. 35चं टार्गेट दिलं, अवघ्या 11 धावा आहेत ममदापूरच्या आणि गरज आहे ती 24 धावा संख्येची. पाठीराखे भरपूर खुश आहेत केतू 11 चेंज के मंजारपाडा टीमचे. एक चेंडू इथून आणि आता जिंकला इथून फायनल इथून. एक बॉल खेळायचं. 1 बॉल 24 ची गरज आहे. चला निलेश फटका खेळला की आपण सेलिब्रेशन दाखवा. दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आपण आहातच. एक सेलिब्रेशन निलेश होऊन जाऊ द्या. षटकार ठोक आणि सेलिब्रेशन दाखव निलेश. नाही ठोकला तरी दाखव. बघायचं प्रेक्षकांना सर्व. डीजे आपण तयारच राहा. 1 बॉल 24. इथून जिंकलाय तर मात्र वंजारपाडा चॅम्पियन ठरलाय. डीजे होऊ द्या गाणं. थांबा, पंचाने वाईट बॉल इथून घोषित केलाय. चला सर्व आपले छोटे फार जोश मध्ये. 1 बॉल शेवटचा आणि जिंकलाय. चॅम्पियन ठरलाय तो मात्र केतू 11 चेंज गेम मंजारपाडा. गाणं होते अक्षय. पाहायला जाऊ चला.